एक मिनिट आलोय. अरे पण तू तर सकाळी गेला होतास ना परत पण आलास ते बरं झालं. तुला बघून मला खूप आनंद झालाय. हा आनंद डबल होणार आहे. डबल म्हणजे असं कोड्यात बोलू नकोस, नीट सांग. नाही सांगण्यासारखी गोष्ट नाहीये, दाखवण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे एक मिनिट थांब. शुभ्रा तू? अरे अनुराग सकाळी तू निघून गेलास तेव्हा ही आलेली तुला शोधत. मी तिला सांग तू आणि शुभ्रा? शुभ्रा आणि तू? तिनेच मला थांबवलं आणि एवढंच नाही, तिचं माझ्यावरचं प्रेमही तिने कबूल केलंय. अनुराग आज मी इतकी खुश आहे. शुभ्रा तुला काय सांगू मी, मला इतका आनंद झालाय. इतकं सगळं घडत होतं ना तरी माझं मन मला सांगत होतं की तुमची साथ इथेच नाही संपणार. यू आर मेड फॉर इच अदर. तुम्ही दोघं नक्की एकत्र येणार. शुभ्रा हा माझा अनुराग आहे ना वेडा आहे अगदी. आजी हो आणि तुझ्यासारख्या वेड्या मुलाला सांभाळायला शुभ्रासारखी शहाणी मुलगीच पाहिजे. शुभ्रा हा अनुराग आहे ना सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. इमोशनल आहे, मनातलं कधी सांगणार नाही नीट धड. पण माझी खात्री आहे शुभ्रा तो तुला खूप आनंदात ठेवेल. तुम्हाला दोघांना एकत्र पाहून मला इतका आनंद झालाय ना आज, खरं सांगते. थांबा आलेच. हे घ्या, तोंड गोड करा. आधी शुभ्रा. आणि काय रे अनुराग, मी तुला इतक्या वेळा सांगितलं नको जाऊस नको जाऊस थांब, पण माझं नाही ऐकलं. आणि शुभ्राने एकदा सांगितल्यावर लगेच थांबलास. जाऊ दे ना आजी, आता ते कसं आहे, जायचं कारण पण तीच होती ना. तिनेच थांब सांगितल्यावर मग कारणच उरलं नाही जायचं. पण आता जसं तू तिचं ऐकलंयस ना तसं कायम आयुष्यभर ऐकायचं. हा हा हो शुभ्रा आता या माझ्या अनुरागला तूच सांभाळ. सगळं टेन्शन संपलं, मोकळी झाले मी आता. आजी तुम्ही अभिजित आसावरीला सांगितलं की नाही अजून? मला खरंच खूप बरं वाटतंय. किती दिवसांनी आज आपण असे छान गप्पा मारत बसलोय. अहो अहो आत या ना. अरे काय करतोस असं नको रे करूस. नाही सर, मला प्लीज बोलू दे. जे काय मनात येते ना ते प्लीज बोलू दे मला. सर मी तुम्हाला वडील म्हणून कधीच ऍक्सेप्ट करू शकलो नाही. मी तुमचा फक्त आणि फक्त राग केला, कारण मला नेहमी वाटायचं की तुम्ही माझ्या आईच्या आयुष्यात आलात आणि जी आई माझ्यापासून दूर गेली.
पण मला हे कळलं नाही कधीच. तुम्ही माझ्या आईच्या आयुष्यात आलात आणि आईच्या आयुष्यात आनंद आणला. मी तुम्हाला या कुटुंबाचा भाग कधीच समजलो नाही, पण मला आज कळतंय सर, तुम्ही आहात म्हणून हे कुटुंब आहे. तुम्ही आहात म्हणून हे कुटुंब बांधलं गेलंय. आजोबांनंतर तर चांगलं कोणी सांभाळलं असेल हे कुटुंब तर ते तुम्ही सांभाळलं. तुम्ही वडीलकीच्या नात्याने मला नेहमी ओरडत आला, पण मला नेहमी असं वाटत आलं की तुम्हाला काय अधिकार आहे मला ओरडण्याचा. तुम्ही इतकं प्रेम दिलं, मैत्री करण्याचा प्रयत्न केलात, पण मला कधीच कळली नाही ही गोष्ट. सॉरी सर. मी तुम्हाला वडील म्हणून ऍक्सेप्ट करू शकलो नसलो तरी सुद्धा एक विचारू तुम्हाला आज, तुम्ही मला मुलगा म्हणा, बाबा म्हणू तुम्हाला? सो मला माहिती आहे तू मला कधीच तुझा बाप मानला नाहीस, पण मी मात्र तुला कायम माझा मुलगाच मानत आलो. ये या बापाला एकदा कडकडून मिठी मार. हा सर, मी तुला म्हंटल तर आपल्या सोहमला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे. जो घर सोडून गेला ना तो वेगळाच कोणतरी सोहम होता. आपला मुलगा सोहम परत आलाय. तर झालं गेलं सगळं विसरून जाऊया, नव्याने सुरुवात करूया. शुभ्राला तर हेच हवंय ना. असावरी आपलं कुटुंब आता परत एकत्र येत आहे. जे काय वाईट घडायचं होतं ना ते सगळं सगळं घडून गेलंय, माझी खात्री आहे. आता फक्त सगळं छानच होणार आहे. एक मिनिट, मी आलेच. आणि म्हणाले की माझंही तुझ्यावर प्रेम आहे. थांबावं लागलं ना मला. एक्सक्यूज मी, आईंचाच फोन आहे. एकच मिनिट. हॅलो आई. हॅलो शुभ्रा, गं कुठे आहेस तू? आई मी शुभ्रा तू लवकर घरी आहे, आम्हाला तुझ्याशी खूप काहीतरी महत्वाचं बोलायचंय. आई ऍक्च्युली मलाही एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय तुमच्याशी. मी लगेच घरी येते. आजी मी निघू? आम्ही येतो असं म्हण. मी पण येतो सोबत तुझ्या. बर, आम्ही निघू? हो. आजी, अभिजित सर आणि आसावरी मॅम त्यांना आम्ही दोघांनीही सांगणं आवश्यक आहे. हो अनुराग, तुम्ही दोघं अगदी जोडीने जा, म्हणजे ते इतके खुश होतील. तुला माहितीये का शुभ्रा, अभिजित आणि आसावरी तुझी इतकी काळजी करतात, पण आता अनुरागवर तुझी जबाबदारी सोपवून निश्चिंत होतील ते दोघं. आजी तुम्हाला सांगू का, आई बाबांची ना खूप इच्छा होती. ते मला कायम सांगायचे की अनुरागच तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. माझी खात्री आहे की माझा हा डिसिजन ऐकून त्यांना खूप आनंद होईल. आणि आज सुद्धा मी फक्त आणि फक्त त्यांच्या सपोर्टमुळे हा डिसिजन घेऊ शकले. पण खरंच आज म्हणूनच हे सगळं सांगायला मी खूप एक्साइटेड आहे. निघू आम्ही? नमस्कार करते. सुखी राहा आणि असेच एकत्र राहा कायम. निघू?
आसावरी तू आपलं कुटुंब मिस करत होतीस ना, झालं तुझ्या मनासारखं? हो खरंच. घर कसं असं हसतं खेळतं राहावं ना, माणसांनी भरलेलं. इस बात पे सेलिब्रेशन तो बनता है. हाँ. मस्त काही गोड बनव. बाबा मला ते तुमच्या हातचं फ्रूट कस्टर्ड खूप आवडतं, ते तयार कराल का? अरे मुलाची डिमांड आहे म्हटल्यावर बनवायलाच पाहिजे. खरंच किती दिवसांनी आपण असे सगळे एकत्र बसून एन्जॉय करू ना. हो. शुभ्रा कधी येणार? अरे येतच असेल, मी आत्ताच फोन केला होता तिला. अरे ही बघ आली शुभ्रा. अरे अनुराग, तू इथून जाणार होतास ना? हो पण नाही गेलो सर. बरं केलंस. मला वाटलं होतं तू तुझा निर्णय बदलणार नाहीस. लीनाजींना खूप आनंद झाला असेल. त्यांना तुझ्या आधाराची गरज आहे. आपल्या माणसांना सोडून जाणं इतकं सोपं नसतं. खरे सर, आपल्या माणसांना सोडून नाही जाऊ शकत. सोहम, तब्येत कशी आहे आता तुझी? हो ठीक आहे. शुभ्रा अगं, मी कधीची वाट बघत होतो तुझी. सोहमला तुला काहीतरी सांगायचंय. बोल. शुभ्रा, मी सॉरी नाही म्हणणार तुला, कारण आतापर्यंत मी तुझ्याशी जे काय वागलोय ते माफी मागण्याच्याही पलीकडचं आहे. खूप त्रास दिलाय तुला मी आतापर्यंत. खूप अपमान केलेत तुझे. तुला आयुष्यात काही जमणारच नाही असंच माझं मत होतं. काही करायचा प्रयत्न केलास तरी सुद्धा कायम डिमोटिवेट करत आलोय मी तुला. शुभ्रा, मी एवढा त्रास देऊनही तू मात्र सगळं सहन करत आलीस. माझ्यावर प्रेम करत आलीस तू. आणि या सगळ्याची मला कधीच किंमत नव्हती, पण आता मला किंमत कळली आहे तुझी शुभ्रा. जगातली बेस्ट बायको होती माझी, ती गमावली मी. तू फक्त चांगली बायको नाही शुभ्रा, तू खूप चांगली आई आहेस, चांगली सून आहेस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून खूप चांगली आहेस. मला माहित नाही मला हा हक्क आहे की नाही, पण शुभ्रा मला खरंच आतापर्यंत मी नवरा म्हणून तुला जो काही त्रास दिलाय ना शुभ्रा, तो यापुढे मी नाही देणार. मला तू आयुष्यात हवी आहेस परत. मला तू हवी आहेस, आपलं कुटुंब परत हवंय. मी आतापर्यंत तुला जेवढा त्रास दिला ना त्याच्यापेक्षा जास्त आनंदात ठेवेन, सुखात ठेवेन. मी वचन देतो तुला, प्रॉमिस करतो मी. एक संधी देशील मला प्लीज? सोहम, तुला माहितीये का, या क्षणाची मी खूप दिवसांपासून वाट बघत होते. तू मला इतकी वाईट वागणूक दिलीस, इतकं दुःख दिलंस, पण तरी सुद्धा मला कायम आशा वाटत होती की तू कधी ना कधी सुधारशील. तू, मी आणि माझा बबडू एक नवीन आयुष्य सुरू करू. तुला आपल्या कुटुंबाची किंमत कळेल. आणि आज सोहम, तो दिवस आला फायनली.
सोहम, मला खरंच खूप आनंद होतोय की तुला फायनली आपल्या कुटुंबाची किंमत कळली. तुला तुझी चूक समजली, पण आता खूप उशीर झालाय सोहम. तू परत यायला उशीर केलास. सोहम, मी जेव्हा दिवस रात्र तुझी वाट बघत राहायचे ना, तेव्हा अनुरागनी मला आधार दिला. जेव्हा मी अगदी अगदी तुटून गेले होते, तेव्हा त्याने मला सावरलंय सोहम. तू मला आजपर्यंत खूप दुःख दिलंस सोहम, खूप रडवलंस तू मला, पण माझं ते हरवलेलं हास्य परत आणण्याचं काम केलं अनुरागने. सोहम, तू काय मला सांगायचंस की शुभ्रा तुला हे जमणार नाही, तुला ते जमणार नाही, तू हे करू नकोस, आणि त्यासाठी तू प्रयत्नही करायचास. पण माझा हरवलेला कॉन्फिडन्स परत आणण्याचं काम केलं अनुरागने. सोहम, त्याच्यामुळे मला कळलं की मी फक्त बबडूची आई नाहीये, मी फक्त तुझी बायको नाहीये, मी माझी अशी स्वतःची ओळख सुद्धा निर्माण करू शकते. मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, मी सुद्धा इंडिपेंडेंट होऊ शकते. एकमेकांकडून काहीही अपेक्षा न करता एकमेकांची साथ देणं म्हणजे काय असतं ना, हे मला त्याच्यामुळे कळलं. सोहम, आमचे स्वभाव खूप वेगळे आहेत. आम्ही एकमेकांपासून फार वेगळे आहोत, पण तरी सुद्धा आमची तत्व एकसारखी आहेत. तू परत आलायस आता, आणि याचा मला खरंच खूप आनंद वाटतोय. मी तुला खरंच सांगते सोहम, तू कायम खुश राहावास, तुझं सगळं चांगलं व्हावं अशीच प्रार्थना करीन मी देवाकडे. पण आता ह्यापुढे नवरा बायको म्हणून आपण नाही राहू शकत.